यवतमाळ येथील जामनकर नगरातील विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली। या महिलेच्या पतीसह तिच्या नातेवाईकांनी परस्पर अंत्यविधी उरकवण्याचा प्रयत्न केला, मात्र डायल 112 वर तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी अंत्ययात्रा थांबवून पंचनामा केला। विवाहित महिलेची गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं। या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दीपाली मिश्रा वय वर्ष 28 असं मृत महिलेचं, तर महेश जनार्दन मिश्रा वय वर्ष 34 असं आरोपी पतीचं नाव आहे। याबाबत रत्नकला शंकर तिवारी वय वर्ष 72 राहणार वारज तालुका दारव्हा यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्याला तक्रार दिली होती। घरगुती कारणातून आरोपी पतीने वाद घातला। या वादातून पतीने पत्नी दीपालीचा गळा आवळून खून केला। त्यानंतर त्याने इतर नातेवाईकांच्या मदतीने परस्पर अंत्यविधी उरकण्याचाही प्रयत्न केला। दीपालीची अंत्ययात्रा जामनकर नगरातून स्मशानभूमीत जाण्यासाठी निघाली। याचवेळी डायल 112 वर संशयास्पद मृत्यूची तक्रार देण्यात आली। त्यानंतर अवधूतवाडी पोलीस जामकर नगरच्या दिशेने रवाना झाले।